जांभई फक्त झोप नाही तर तुमच्या शरीराचे वॉर्निंग आहे। नंबर 1, ऑक्सिजन कमी पडणे। आपल्या शरीराला, प्रामुख्याने आपल्या मेंदूला जर ऑक्सिजनची कमतरता भासत असेल तर आपण जांभई देत असतो। एका जागेवरती बसून सतत काम करत राहणे किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी असणे किंवा बंद खोलीमध्ये, बंद जागेमध्ये काम करत असणे, अशा वेळेस ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि मग आपण जांभई देत असतो। अशा वेळेस आपल्याला ओपन स्पेस मध्ये म्हणजे ताज्या हवेमध्ये जाणं खूप गरजेचं असतं। नंबर 2, वात दोष वाढणे। आयुर्वेदानुसार जास्त ताण, जास्त विचार, कमी झोप, कोरडा आणि अनियमित आहार विहार या सगळ्यांनी वात दोष प्रकोपित होतो। तिथे आपला मेंदू आणि नर्वस सिस्टीम थकते आणि मग आपल्याला जांभई यायला सुरुवात होते। वात शमन करण्यासाठी आहारामध्ये प्रामुख्याने तुम्हाला तांदूळ, मूग, तूप, ताक, उकडलेल्या भाज्या या सगळ्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे। नंबर 3, वैद्यकीय कारणे। तुमचा HB लो असेल, तुम्ही खूप ॲनिमिक असाल किंवा तुम्हाला थायरॉइड शुगर सारखा प्रॉब्लेम असेल, नेहमी ब्लड प्रेशर कमी राहत असेल किंवा वजन खूप जास्त असेल, या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला नेहमी जांभई येत राहणार आहे। यासाठी नियमित ब्लड टेस्ट करणे देखील खूप गरजेचे आहे। शिवाय आयुर्वेद हे सांगतो की जांभई येणे हे वात आणि पित्त दोष प्रकोपित झाल्यामुळे होत असते। त्यामुळे जर तुम्हाला ऍसिडिटीचा जास्त प्रॉब्लेम असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला जास्त जांभई येणार आहेत। नंबर 4, अग्निमांद्य। जर तुमचे खाल्लेले अन्न नीट पचत नाही, पचनशक्ती फार वीक असेल तर तिथे तुमच्या शरीराला ऊर्जा कमी पडते आणि तुम्हाला सतत जांभई येते। यासाठी तुम्हाला धने, जिरे, बडीशेप पाणी याचा वापर करावयाचा आहे। नंबर 5, झोप अपुरी असणे। जर तुम्ही 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घेत नसाल तर तिथे तुमचा मेंदू थकतो आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तुम्हाला जांभई यायला सुरुवात होते। यासाठी तुम्हाला नियमित 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा तुम्हाला कमी वापर करावयाचा आहे। तुम्हालाही सतत जांभई येण्याचा प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला यस असा मेसेज करा, मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन।